कारंजा घाडकेत व्यापाऱ्याचा प्रताप, बातमी छापणाऱ्या पत्रकाराला धमकावले, मनसे आक्रमक. वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथील व्यापाऱ्याच्या विरोधात वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध केल्याच्या कारणावरून एका स्थानिक पत्रकाराला थेट पोलीस ठाण्याच्या आवारात धमकवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र संताप व्यक्त केला असून स्थानिक मराठी पत्रकारावर किंवा भूमिपुत्रावर होणारी अरेरावी खपून घेणार नाही, असा सजग इशारा मनसेचे कारंजा तालुकाध्यक्ष संदीप धारधुरे यांनी दिला आहे. कसारे नामक पत्रकाराने एका तेल व्यापाऱ्याच्या संदर्भात बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीचा राग मनात धरून संबंधित व्यापाऱ्याने पोलीस ठाण्याच्या आवारातच पत्रकाराला दमदाटी व अरेरावी केली. या घटनेचा तीव्र निषेध करताना संदीप धारपुरे यांनी सांगितले की जर बातमीवर काही आक्षेप होता तर संबंधितांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब करून आपली बाजू मांडायला हवी होती. मात्र थेट पोलीस ठाण्याच्या आवारातच पत्रकारावर धाकटपशा दाखवणे अत्यंत गंभीर आणि निंदनीय आहे. स्थानिक मराठी पत्रकारांना व भूमिपुत्रांना अशी वागणूक देणे मनसे कदापि सहन करणार नाही. यावेळी त्यांनी व्यापारी संघटनेच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. 2 वर्षापूर्वी शहरात स्थानिक मराठी दुकानदारांची दुकाने जळून खाक झाली, तसेच काहीची दुकाने अतिक्रमणात गेली, तेव्हा व्यापारी संघटना मदतीसाठी पुढे आली नव्हती. मात्र आता एक विशिष्ट व्यापाऱ्यासाठी अशी अरेरावी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे, नेते राजू उंबरकर, जिल्हाध्यक्ष शंकर पाऊटफोडे आणि जिल्हा उपाध्यक्ष विजय वाघमारे यांच्या कानावर घालणार असल्याचे धारपुरे यांनी स्पष्ट केले. तसेच कारंजा शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि मराठी माणसावर कोणताही अन्याय होणार नाही याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. जय महाराष्ट्र. मी संदीप प्रभाकर धारपुरे, तालुका अध्यक्ष मनसे, कारंजा घाडगे, वर्धा जिल्हा. आज अनेक वृत्तपत्रांद्वारे त्याचप्रमाणे सोशल मीडियाद्वारे आम्हाला बरीचशी अशी माहिती मिळाली की कसारे म्हणून जे पत्रकार होते यांनी एका व्यापाऱ्याविरुद्ध, तेल व्यापारी होते, त्यांच्या विरोधात बातमी दिल्यामुळं या पत्रकारावर पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये धमकी देण्यात आली. आज जर एका पत्रकाराला पोलीस स्टेशनच्या आवारात